कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 10 मेच्या भागात उदय कावेरीचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु कावेरीच्या हातात चिकू असतो आणि कावेरी काही मागे फिरायला तयार नसते. यश तिला पाहण्यासाठी खूप आतुर होतो, परंतु कावेरीचा चेहरा त्याला स्पष्ट दिसतच नाही. परंतु तिचा गोड आवाज त्याच्या मनाला भावलेला असतो. उदय मुद्दामच यशला चिडवतो की तुझा चान्स गेलाय बरं का, नाही म्हणजे हिचं लग्न ठरलंय. यशसुद्धा काही कमी नाही, तो सुद्धा त्याची चेष्टा करतो. मुद्दाम तो कावेरीला चिडवतो की कदाचित हिच्यापेक्षाही जास्त सुंदर मला मिळणार असेल. तेव्हा कावेरी त्या दोघांवरतीही चिडते आणि मोठ्यानेच म्हणते की वेडे आहात तुम्ही दोघेही. आणि ती चिकूला सांगते की चल, या वेड्यांच्या नादी नागायलाच नको. चिकूला घेऊन ते तिथून निघून जाते. यश हसायला लागतो. उदयला तो विचारतो की दादा तुम्ही कधी येणार आहात, लवकर या ना. तेव्हा उदय सांगतो की हिचं लग्न ठरलंय ना, हिचं लग्न झालं की आम्ही नक्की येऊ. आणि ते दोघेही फोन बंद करतात. संदीप मुद्दामच आता यमुनाला विचारतो की काय नक्की खलबतं चालू आहेत. काकू यमुना दोघेही किचनमध्ये कटकारस्थानच रचत असतात. तेव्हा यमुना त्याला सांगते की ब्रो, मला ना यामी म्हणायचं, इट्स यामी. संदीप तिला विचारतो की काय सतत ते यशवरती खार खाऊन असतेच का, माझा तो जरा जास्तच लाडकाय म्हणून का. मग काय, लगेच काकू स्वतःच्याच मुलाला टोचून बोलते की अच्छा, परंतु तुला होता आलाय का वहिनींचा लाडका, म्हणजे जे यशला जमलं ते तुला जमणार आहे का. विद्याला इतकं वाईट वाटतं ना की पुन्हा एकदा काकू तिच्याच मुलाचा अपमान करत सुटते. तुला ज्या गोष्टी जमणार नाही आहेत ना त्याच्याबद्दल तर तू बोलूच नकोस. तेव्हा विद्याला इतकं वाईट वाटतं की तिच्या नवऱ्याचा अपमान ती सहनच करू शकत नाही. ती आता तिच्या सासूला म्हणजेच काकूला समजावायला जाणार तर लगेचच ती तिच्यावरतीच खेकसते की तू गप्प बस का, सगळं तुझ्यामुळे तर झालंय. संदीप विद्या दोघांनाही एकमेकांसाठी वाईट वाटतं आणि विद्या इथे आता आपल्या मूडमध्ये येते, म्हणजे मनोमन ती जे विचार करत असते त्या मूडमध्ये. ही बाई, ही माझी सासू माझ्या नवऱ्याला एवढं टोचून बोलते ना, आता त्याला बिझनेस सांभाळता येत नाही म्हणजे काय तो लुजर झाला. ह्या बाईचं म्हणजे कसं झालंय ना, नाचता येईना आणि अगोबाई हे अंगणच वाकडाय. काकूबद्दल ती मनात विचार करत असते आणि स्वतःच हरवून बसलेली असते. काकू लगेचच तिच्या सुनेच्या अंगावरच धावून जाते. संदीपच्या समोरच ती तिला ओरडत असते की काय गे, इथे काय फक्त कामं करायची सोडून टाइमपास करत बसलेस. त्या वहिनीने मला डाळीचा कुकर लावायला सांगितला होता, तो लाव जा आधी, नाहीतर त्या मलाच ओरडतील. संदीपला इतकं वाईट वाटत असतं ना की तो साधी त्याच्या बायकोची बाजूही घेऊ शकत नसतो. इकडे घरी कावेरीचे बाबा इतके खुश असतात की कावेरीने लग्नासाठी होकार दिलाय म्हटल्यानंतर त्यांचा आनंदाचा पारावारच उरलेला नसतो. एकटेच आनंद पोटात माझ्या माईना गाणं गुणगुणत नाचतच सुटलेले असतात. विचार करतात की पोरं कधीही आता मंदिरातून परत येतील, त्यांच्यासाठी ते येण्यापूर्वीच त्यांना खीर बनवून ठेवायची असते. कावेरीचं तोंड जे गोड करायचं असतं ना, मनोमन हात जोडून देवाचे आभार मानत असतात की मंदारसारखा इतका चांगला जावई त्यांना मिळतोय. परंतु तोच मंदार किती उलट्या काळजाचा आहे आणि फक्त जमिनीसाठी चांगुलपणाच्या नावाखाली यांची किती मोठी फसवणूक करतोय हे तरी अजून उघड झालेलं नसतं ना. म्हणून तात्पुरते त्याचे कौतुक सोहळे चालू असतात. बाबांची खीर तयारच झालेली असते. ते त्या खिरीमध्ये काजू टाकतात आणि त्यानंतर विचार करतात की तुळशीचं एखादं पान टाकावं, म्हणून ते पान आणण्यासाठी धावत बाहेर जातात. परंतु तीच संधी साधून मंदारने कसली तरी पावडर त्या खिरीमध्ये मिक्स केलेली असते आणि विकृत हसत तो स्वतःशीच बोलतो की कावेरी, ही काय खीर नाही आहे, तुझ्या काळजात आरपार घुसणारा तीर आहे. आता तुझ्या बरबादीला नव्याने सुरुवात होणार. हाच तुझ्या बरबादीचा पहिला तीर आहे. आता आरपारच घुसणार बघ. मंदारने सुरुवातीपासूनच आता कावेरीच्या विरोधात कटकारस्थानं रचायला सुरुवात केलेली असते. आता खेळ सुरू, असं म्हणत मंदार त्याचं काम करून तेथून निघून जातो. इकडे धर्माधिकारी कुटुंबात जेव्हा वाळत घातलेल्या कुरड्या घेऊन सुलक्षणा किचनमध्ये पाऊल टाकते, तिला संदीप दिसतो. ती संदीपला विचारते की तुला काही हवं होतं का. तुला माहिती आहे ना की आपल्या घरात पुरुष स्वयंपाकघरात पाऊल टाकत नाहीत, विसरला होतास का. तुला जर काही हवं असेल तर सांगत जा, तू ये आता.
सुलक्षणाला संदीप खूप घाबरतो आणि तो पटकन तेथून निघून जातो. सुलक्षणा पौर्णिमालाच ओरडते की तुला माहीत नाहीत का घरातले नियम? का संदीपला इथे उभं करून मस्त गप्पा मारत बसला होतात का? पटापटा कामं करा आणि पुन्हा चूक करायची नाही. तेव्हा पौर्णिमा तिला होकार देते. इकडे बाबांनी कावेरीसाठी मस्त खीर बनवलेली असते. फक्त कावेरीसाठीच नाही तर उदय काऊसाठी सुद्धा असते ती खीर. परंतु मंदारने षडयंत्र असं रचलेलं असतं की जे पूर्णपणे प्रकरण कावेरीवरती शेकेल आणि मुद्दाम तो येतो आणि त्या खिरीचं कौतुक करत तो कावेरीच्या बाबांना म्हणतो की काकानू, अहो खिरीचा किती भारी सुगंध सुटलाय, अगदी बाहेरपर्यंत येतोय. आणि जबरदस्ती कावेरीच्या बाबांच्या हातून ती खिरीची वाटी घेतो आणि एकटाच खिरीवरती ताव मारायला लागतो. इतक्यात उदय काऊसुद्धा येतात. ते दोघेही हवालदिल होतात. तो इतकं कौतुक करत असतो ना मंदार, इतकी नाटकं तर करतो. उदय लगेचच विचारतो की काका हे मात्र बरं या, नाही म्हणजे एवढं खिरीचं कौतुक करतोय हा आणि आता आम्हालाच नाही का? तेव्हा मंदार सांगतो की अजिबात नाही हा, ही अख्खी खीर मी खाऊन टाकणार आहे. तेव्हा काऊ चेष्टा करत म्हणते की काका हा जावई काय झाला, लगेचच खिरीवरती ताव मारतच सुटलाय की, आणि आम्हाला? तेव्हा काऊचे बाबा उठतात आणि ते सांगतात की अरे काळजी करू नका, मी जास्त बनवली होती. परंतु मंदारने त्याच्यामध्ये कसली तरी पावडर टाकलेली असते आणि उगाचच बाकीच्यांना संशय नको म्हणून स्वतःही खायला तिथे सुरुवात करतो सगळ्यांसमोर. मंदारने जबरदस्त षडयंत्र रचलेलं असतं आणि त्यामध्ये कावेरी तिचे बाबा अचूकच अडकलेले असतात. मंदार खीर खात असताना अचानक त्याला चक्कर यायला लागते आणि तिथेच तो आता धाडकन त्या झोपाळ्यावरती कोसळतो. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. तिथे आता आरडाओरडा चालू होतो. कोणाला काही सूचना असं होतं. इतक्यात मंदारच्या तोंडून आता फेससुद्धा यायला लागतो. कावेरी पटकन पाणी आणण्यासाठी किचनमध्ये धावत जाते. बाबा मोठ्यानेच ओरडतात की अरे याच्या तोंडातून तर फेस येतोय. उदय काऊ जेव्हा त्याच्याकडे पाहतात तेव्हा त्याच्या काळजाचं पाणी होतं. काय होतंय त्याला काही कळेनासं होतं. पटकीने कावेरी धावत पाणी घेऊन येते. ती मंदारच्या चेहऱ्यावरती पाणी मारतही असते परंतु तो काही उठतच नाही आणि त्याने सापळा तर असा रचलेला असतो की त्यामध्ये डॉक्टरला सुद्धा ॲड केलेलं असतं की सगळं प्रकरण स्वतःवरती शेकणार आणि त्यात स्वतःचाच उदो करून घेणार. डॉक्टरसुद्धा त्याच्या प्लॅनमध्ये सामील असतात. अचानकपणे डॉक्टर तिथे कसे पोहोचले हा प्रश्न पडणार ना कावेरीला, कावेरीच्या बाबांना. तर डॉक्टर मंदारने जशी पट्टी पडवली होती अगदी तसंच सांगतात की मी इथून जात होतं, म्हटलं आता हिचं लग्न ठरलंय तर तुमच्याशी भेटून जावं. कावेरीचे बाबा इतके घाबरलेले असतात. ते डॉक्टरांना म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात, ह्याला पटकीने बघा, ह्याच्या तोंडातून फेस येतोय. डॉक्टर जेव्हा मंदारला फेस आल्याचं पाहतात तेव्हा ते जबरदस्त खुलासा करतात की त्याच्या पोटात विष गेलं असावं. आता तर मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. तेव्हा डॉक्टर पटकने मंदारला इंजेक्शन देतात. आता त्या प्लॅनमध्ये तेही सामील असतात ना, त्यामुळे मंदारला वाचवण्याचं कामही त्यांचंच असतं. खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली असते. ते कावेरीच्या बाबांना मुद्दामच विचारतात की मगाशी काय म्हणतात तुम्ही की याने खीर खाल्ली होती, बहुतेक ना त्या खिरीमध्येच विष असावं. आता तर मात्र ते सगळेच जण पूर्णपणे हादरून जातात. कावेरीचे बाबा म्हणतात की खिरीमध्ये विष कशी काय आलं? परंतु डॉक्टर तिथे काही गोळ्या औषधं लिहून देतात आणि वेळेत ते मंदारला द्यायला सांगतात आणि ते तेथून निघून जातात. सगळेजण मोठ्या धर्मसंकटात अडकलेले असतात की खिरीमध्ये विष आले तरी कुठून, कुणाला काहीच थांगपत्ता नसतो. कावेरी स्वतःच्या ओढणीने मंदारच्या तोंडाला आलेला फेस पुसते आणि विचारात पडते की याआधी घरात असं कधीच घडलेलं नाहीये आणि तिला एक वेगळाच संशय येतो. नक्की काय घडलंय ते पाहण्यासाठी ती किचनमध्ये जाते. तोपर्यंत बाबा मंदारला उठवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मंदारने पुन्हा एकदा यांचा विश्वास जिंकलेला असतो की पुन्हा एकदा कसं स्वतःच्या जीवावरती उदार होऊन यांच्यावरचं येणारं संकट याने कसं टाळलं ते त्याला दाखवून द्यायचं असतं. इकडे धर्माधिकारी कुटुंबात मात्र यशने जय्यत तयारी सुरू केलेली असते. त्याने मिस्टर बांदेकरांना बोलवलेलं असतं आणि उदयदादाची रूम पुन्हा एकदा नव्याने डेकोरेट करायचं ठरवलेलं असतं. यशने उदयची रूम आता नव्याने पेंट करायचं ठरवलेलं असतं. बांदेकर तिथे सांगतात की माझ्याकडे काही डेमोज आहेत, ते तुम्ही बघा आणि त्यानंतर तुम्हाला हवं ते सांगा. तेव्हा यश आधी ते सगळे डेमो चेक करतो
आणि मिस्टर बांदेकरांना सांगतो की हा कलर खूप फेवरेट आहे दादाचा, हा कलर द्या. इतक्यातच श्रीकांत सुद्धा येतो. श्रीकांत येताच यशच्या कामाचं इतकं कौतुक करतो की यश त्याच्या बाबांना सांगतो की बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं कसं उदयदादाला आवडतं तसंच होणार आहे. तेव्हा श्रीकांत विचारतो की सकाळचं जे काही वाणसामान होतं ते पाठवून दिलं का. यश म्हणतो की एव्हा पोहोचलं सुद्धा असेल. तेव्हा श्रीकांत सांगतो की तू तिला सांगितलेस ना चिठ्ठीमध्ये की तीच साडी नेसून आपल्या घरी ये. इतक्यातच सुलक्षणा येते. या दोघांच्या मस्त गप्पा चालू असतात. सुलक्षणा येताच श्रीकांतवरती लहान मुलांसारखं ओरडते की या सगळ्या गडबडीत गोळ्या मात्र विसरायच्या नाही आता. मग श्रीकांत लगेच तिला घाबरतो आणि पटकीने गोळ्या घेतो. तोचपर्यंत नक्की काय गोंधळ झालाय. अचानकपणे घरात विष कुठून आलं ते सगळे चेक करण्यासाठी कावेरी तिच्या स्वयंपाकघरात जाते. खिरीवरचं झाकण उघडून जेव्हा ती पातेलं पाहते तर त्यामध्ये हिरवट रंग तिला दिसतो आणि कावेरी विचारात पडते की हा हिरवा रंग कुठून आला. ती इकडे तिकडे शोधाशोध करत असतानाच तिचं लक्ष बाहेर जातं आणि मंदारने एका गोष्टीत मात्र माती खाल्लेली असते की ते विष खिरीत टाकलेलं तर असतंच, परंतु कागद चुरगाळा करून तिथेच फेकलेला असतो. कावेरी धावत जाते आणि आधी तो कागद हातात घेते, ते सगळं चेक करते आणि तेव्हा कुठे तिच्या लक्षात येतं की हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे. कावेरीला अजूनही संशय येत नाही की नक्की काम कोणाचं असावं. इतक्यात काऊ उदयला सांगते की मी चिकूला पाहून येते. तेव्हा मंदार मात्र शुद्धीवर येतो आणि जोरजोराचा दिगंबरच्या नावाने आरडाओरडा करायला लागतो. तो धावतच कावेरीच्या बाबांकडे जातो आणि मुद्दाम हे सगळं प्रकरण त्या दिगंबरवरती शेकतो. तो सांगतो की हे काम ना दिगंबरचंच असावं. कावेरी ते ऐकते आणि कावेरी म्हणते की त्याची एवढी हिंमत झाली की घरात येऊन खिरीत विष टाकलं. कावेरीने आता त्याच्या विरोधात ठोस पावलं उचलायचं ठरवते आणि ती सांगते की पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करावीच लागेल. बाबा इतके घाबरतात कारण कावेरीचं लग्न तोंडावर आलेलं असतं. म्हणूनच बाबा तिला समजावतात की आता कोणतंही पाऊल उचलू नका. तेव्हा उदय कावेरीचीच साथ देतो. बाबांना तो समजावतो की कावेरी अगदी बरोबर बोलते, हे प्रकरण खरंच खूप गंभीर आहे. आणि उदय स्वतः कावेरीसोबत पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला जातो. परंतु मंदारने सापळाच असा रचलेला असतो की कावेरीने कितीही हातपाय मारले, कितीही धडपड केली तरी सगळं प्रकरण त्याच्याच बाजूने निवळेल. सुलक्षणा मात्र श्रीकांतवरती इतकी ओरडते, नाराज असते की कामात इतकंही व्यग्र होऊ नये माणसाने की स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणंही विसरावं. तेव्हा श्रीकांत जीभ चावतो आणि तो सांगतो की नका रागवू, आता घेतलेत की नाही गोळ्या. यश इतका एक्सायटेड असतो ना, तो त्याच्या माला सांगतो की चिकूसाठी पारंपरिक पद्धतीचा लाकडी पाळणासुद्धा मागवलाय आणि तो उदयची रूम कशी डेकोरेट करणार आहे त्याचा डेमो दाखवत असतो. परंतु सुलक्षणा खूप तुसडेपणाने आणि तोडून वागते. मनातून उदयवरती कितीही प्रेम असलं तरी ती यशपुढे तसं दाखवतच नाही. अजूनही ती त्याचा तिरस्कारच करते असंच ती त्याला भासवत राहते. यश मात्र खूप दुखावला जातो. यश तिथे त्याच्या माला स्पष्ट सांगतो की मला तुझंही मत जाणून घ्यायचं आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते की मला कशाला विचारतोयस, जे विचारायचं ते तुझ्या बाबांनाच विचार. नाही म्हणजे मी फक्त परवानगी दिले त्यांना या घरात परत यायची. सुलक्षणा तेथून निघून जाते. यशला इतकं वाईट वाटतं. बाबा लगेच त्याची समजूत घालतात की नको टेन्शन घेऊ, मुलावरचा राग नातवाला बघितलं की निवळेलच की. यशला सुद्धा तेच बरोबर वाटतं. इकडे कावेरीचे बाबा मात्र पूर्णपणे खचून जातात. झालं आता मंदारला जे हवं होतं तेच घडत असतं. पुन्हा एकदा कावेरीचे बाबा मंदारच्या समोरात हात जोडत त्याचेच आभार मानत असतात की आज पुन्हा एकदा तू आमच्यावरती उपकार केलेस, पुन्हा एकदा आमच्यासाठी स्वतःचा जीव उतार केला. आज नक्कीच कोणाचा तरी जीव गेला असता. आणि नाटकेबाज मंदारसुद्धा त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बोलतो की काका असं नका ना बोलू, कावेरीची साथ असेल ना मला तर कोणत्याही संकटाला सामोरं जायला तयार आहे मी आणि स्वतःचा जीव द्यायला सुद्धा. आणि बाबासुद्धा त्याच्या या खोटारडेपणाला भुलताच लगेचच मंदार रडण्याची नाटकं करतो आणि तो म्हणतो की कावेरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, अगदी स्वतःचा जीव द्यायला सुद्धा. तेव्हा बाबाच्या काळजात कसं धस्स होतं आणि ते म्हणतात की मंदार अरे बाळा असं बोलू नकोस. मंदारला काहीही करून कावेरीची जमीन स्वतःच्या नावावर करून घ्यायची असते. त्यामुळे त्या
बाबांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असतो. नाटकं तर अशी करतो की कसं आहे ना काका, माझ्या मनात विचारांचं नुसतं काहूर माजलंय. इतकी भीती वाटते ना कावेरीसाठी. या सगळ्यांमध्ये एक काम होऊ शकतं, परंतु तुम्हाला ते पटतंय की नाही? तिथे कावेरी नाही आहे म्हटल्यानंतर मंदारने आता मोका साधायचं ठरवलेलं असतं. तो आधी विश्वास मिळवतो आणि त्यानंतर बाबांना असं समजावतो की त्यांनी त्याचं ऐकलंच पाहिजे. तो म्हणतो की कावेरीच्या नावावर जमिनीची जी पॉवर ऑफ अटर्नी आहे ती तुम्ही माझ्या नावावरती करा. बाबा धक्क्याने त्याच्याकडे पाहतच राहतात. तोपर्यंत दिगंबरच्या विरोधात कावू, उदय दोघांनीही पोलिसात तक्रार केलेली असते. उदय कावेरीला सांगतो की बरं झालं आपण पोलिसांमध्ये त्या दिगंबरच्या विरोधात तक्रार दाखल केली. म्हणजे काय, परत जर तो आपल्याला काही करायला गेला तर पोलीस बरोबर त्याचे मुसके आवळतील. तेव्हा कावेरीला काहीतरी चुकीचं घडतंय वाटत असतं. उदयला ती सांगते की फक्त पोलिसात कंप्लेंट करून काही उपयोग नाही आहे, आपल्यालाच आता काहीतरी करावं लागेल. कावेरीच्या डोक्यात मात्र सुपीक आयडिया आलेली असते दिगंबरचं प्रकरण जिथल्या तिथे मिटवण्यासाठी. परंतु तोचपर्यंत दिगंबरचाच मुलगा मंदार कावेरीच्या बाबाकडून जमीन हडपण्याच्या तयारीतच असतो. तो दाखवतो तर असं की जसं काही कावेरीसाठी तो स्वतःचा जीवही त्यागायला तयार आहे. कावेरीच्या बाबांना असं समजावतो की हे बघा, तो दिगंबर कावेरीच्या जीवावरती उठला आहे आणि ती जमीन जर तिच्या नावावरती असेल तर तो काहीही करायला मागे पुढे नाही बघणार. मला कावेरीचा जीव धोक्यात नाही घालायचा आहे. माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा काका. माझं ठरलंय की कावेरीचं स्वप्न पूर्ण करणं तेच माझं स्वप्न असेल. माझा खरंच कोणताही स्वार्थ नाही आहे हो. मुद्दाम धमकवण्याच्या नावाखाली तो तिला घाबरवत सुद्धा असतो. तो सांगतो की काका, कावेरीच्या नावावर अजून जमीनसुद्धा झालेली नाही आहे, तरीही तिच्यावरती टांगती तलवार आहे संकटाची. आणि एकदा का जमीन तिच्या नावावर झाली तर तिच्या बाबतीत जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. कावेरीच्या बाबांना तो ब्लॅकमेल करायला लागतो, इमोशनल ब्लॅकमेल. आणि कावेरीचे बाबासुद्धा मूर्खासारखं त्याच्या या खोट्या वागण्याला, खोट्या रडण्याला आणि भोळ्या चेहऱ्याला भुलतात. बाबांना सुद्धा असं वाटत असतं की खरंच असं करायला पाहिजे का? तेव्हा मंदार इमोशनल ब्लॅकमेलच करत असतो. सतत तेच सांगत असतो की त्या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी, मालकी हक्क सगळा त्याच्याकडेच द्या. कावेरीचे बाबा आता मोठ्या धर्मसंकटात सापडतात. कोणाच्या बाजूने निर्णय द्यावा? त्यांच्या मुलीचा जीवही त्यांना प्यारा असतो, परंतु तिच्यासाठी याचा जीवही धोक्यात घालायचा नसतो त्यांना. तोचपर्यंत सत्य नेमकं काय आहे ते जाणून घेण्यासाठी कावेरी उदयच्या साथीने जबरदस्त मोठा प्लॅन करते आणि डायरेक्ट दिगंबरच्या घरी जाते. तेव्हा उदय जरा घाबरतो आणि तो तिला विचारतो की दिगंबर तर घरी नाही आहे, इथे आलोय कशाला? तेव्हा कावेरी आत्ता कुठे त्याच्यासमोर खुलासा करते की दिगंबरच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. ती जमीन हडपण्यासाठी त्याने खिरीत विष घालून मला मारण्याचा प्रयत्न केलाय. मग तो ती जमीन हडपण्यासाठी आणखी काही ना काही करू शकतो. नक्की त्याच्या डोक्यात काय कारस्थान चाललंय ते जाणून घ्यायचं आहे. तेव्हा उदय लगेच हात टेकतो. कावेरीला हे सांगतो की पोलीस बघायचे ते बघून घेतील ना. परंतु कावेरी सांगते की पोलीस बघायचे तेव्हा बघतील भाऊजी, आपल्या हातात वेळ खूप कमी आहे. त्याच्या आधी त्याच्या डोक्यात काय चाललंय ते आपल्याला बघावं लागेल. आता उदयला कावेरीचं म्हणणं सुद्धा पटतं बरं का. तो तिच्याच बाजूने निर्णय घेतो. कसं आहे ना भाऊजी, माणूस तिचे राहतो ती जागा नक्कीच काही ना काहीतरी सांगून जाते. कावेरीने असं म्हणताच उदयसुद्धा तिच्या साथीने दिगंबरच्या घरात घुसून त्याचं कारस्थान नक्की काय आहे ते जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतात. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. अखेर आता कावेरीच्या हाती मंदार आणि दिगंबरचं काहीतरी नातं आहे हा खूप मोठा पुरावा लागणार असतो. खरं तर तो लागलेलाच असतो, परंतु दिगंबर ऐनवेळी तिथे पोहोचतो, कावेरीला जोराचा ढकलतो आणि ती पेटी घेऊन धावत सुटतो. कावेरीसुद्धा काही कमी आहे का? ती तितकीच लढणारी आहे, तितकीच हिमतीवान आहे आणि ती त्याच्या मागे धावत जाते. आता दिगंबर तिला भेटत नाही म्हटल्यानंतर कावेरी मोठा दगड उचलते आणि डायरेक्ट दिगंबरच्या पाठीत हाणते. दिगंबर रस्त्यावरती पडतो आणि ती पेटी एका बाजूला पडलेली असते. तेव्हा कावेरी आहे आता त्या पेटीपर्यंत नक्की पोहोचणार कशी? यश सुलक्षणाला समजावण्याचा अतोनात प्रयत्न करतो की मा, आत्ता तर तू बाबांची काळजी सोडूनच दे. आता चिकूची एंट्री झाली ना की बघ
बाबा अगदी सुपरमॅनसारखे उडतील. परंतु सुलक्षणा त्याच्या आनंदावर विरजणच टाकते, हे सांगून की कोणाच्या येण्याने काहीच फरक